उमरे शाळा इमारतीच्या निर्लेखन लिलावातील घोटाळा 3 वर्षानंतर उघड। जेसीबी मालकाच्या नावाने खोटी सही आणि बनावट बिले उघड। राहुरी तालुक्यातील उमरे येथील जिल्हा परिषद शाळेने 3 वर्षापूर्वी 6 वर्ग खोल्यांच्या इमारतीचे निर्लेखन करून लिलाव केला होता। हा लिलाव आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला। 85,000 रुपयांचा लिलाव झालेल्या या इमारतीसाठी शासनाकडे फक्त 34,750 रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित 50,250 रुपयांचा खर्च दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे। विशेष म्हणजे लिलावधारकावरच इमारत पाडणे आणि साफसफाईची जबाबदारी असतानाही तत्कालीन मुख्याध्यापकांनी जेसीबी कामासाठी ज्ञानेश्वर डेंगळे यांच्या नावावर 20,000 रुपयांचे बनावट वाउचर दाखवले आहे। मात्र डेंगळे यांनी स्वतः सांगितले की मी अशी कोणतीही सही केलेली नाही, वाउचरवरील सही बनावट आहे। तसेच उर्वरित 30,000हून अधिक रक्कमही विविध नावांनी वाउचर काढून खर्च दाखविण्यात आला आहे। प्रत्यक्षात लिलावधारकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्वतःच्या खर्चाने इमारत पाडली व साहित्य विकत नेले असे गावकऱ्यांनी सांगितले। त्यामुळे शाळेकडूनही दाखवलेली जेसीबी व इतर बिले संशयास्पद ठरत आहेत। या प्रकरणात लिलावाच्या कागदपत्रांवरील काही पालक व शिक्षकांच्या सह्याही बनावट असल्याचे समोर आले आहे। ही धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जालिंदर अलाट आणि राजेंद्र उंडे यांनी माहिती अधिकाराद्वारे उघड केली आहे। शिवसेनेचे तालुका अध्यक्ष कैलास अडसुरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। शाळेच्या लिलावावरील रकमेचा गैरव्यवहार झाला असून संबंधित अधिकारी व तत्कालीन मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी असे ते म्हणाले। दरम्यान ज्ञानेश्वर डेंगळे यांनी ही लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे। गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल झाली आहे। लवकरच या प्रकरणावर चौकशी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे। इंडिया न्यूज R7 राजेंद्र उंडे राहुरी। कैलास अडसुरे का उमरे गावाची चौकात आमच्या मारुती मंदिरापाशी त्याचं एक बिल आहे 20,000। जो जेसीबी मालक म्हणतो मी हे पैसे घेतलेच नाही, मग ते बिल काढलं कोणी याची सखोल चौकशी व्हावी ही आमची उमरे गाव मस्ताच्या वतीने विनंती आहे।